हाय, वेलकम टू माय चॅनल इनोसंट शुभम. आज चौथं चॅप्टर जे आहे ते स्टार्ट करतो. ठीक आहे, चालेल स्टार्ट. लेट स्टार्ट. आज चॅप्टर कोणतं आहे आपलं? इमर्जिंग टेक्नॉलॉजी. ठीक आहे, चॅप्टर कोणतं आहे? इमर्जिंग टेक्नॉलॉजीज. ठीक आहे, सगळ्यात पहिले काय गोष्ट आहे? IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स. ठीक आहे, सगळ्यात पहिला पॉईंट काय आहे? IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स. The Internet of Things is the network of physical devices, vehicles, home appliances, and other items embedded with electronic software, sensor, ऍक्च्युएटर्स अँड कनेक्टिव्हिटी. म्हणजे काय? इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय काय इन्क्लूड होतं? फिजिकल डिव्हायसेस म्हणजे जे पण तुमचे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत ते इन्क्लूड. व्हेकल्स म्हणजे गाड्या. होम अप्लायन्सेस म्हणजे आपल्याकडे जे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स ते सगळे, हे सगळं कशामध्ये इन्क्लूड होतं? इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे IoT मध्ये. ठीक आहे, अजून काय? सॉफ्टवेअर रिलेटेड. ठीक आहे, म्हणजे लॅपटॉप असेल, फोन असेल वगैरे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय? असेल कनेक्टिव्हिटी म्हणजे USB असेल, म्हणजे फोन चार्जर वगैरे या गोष्टी. इट इनेबल्स these things to connect and collect, exchange data, creating opportunities and for direct integration of the physical world into a computer based system. म्हणजे काय? की जास्तीत जास्त संधी तयार करण्याचं काम याचं. क्रिएटिंग अपॉर्च्युनिटीज म्हणजे काय? जास्तीत जास्त संधी तयार करण्याचं काम कोणाचं आहे? IoTचं आहे. ठीक आहे, रिझल्टिंग इन इफिशियन्सी इम्प्रुव्हमेंट्स अँड इकॉनॉमिक बेनिफिट्स. ठीक आहे, इकॉनॉमिक बेनिफिट्स म्हणजे फायनान्शियल बेनिफिट्स मिळून द्यायचं काम पाहिजे. दिस रिड्युसेस ह्युमन एफर्ट्स म्हणजे काय? आपल्या माणसाचं काम करायचं, काम कमी करण्याचं काम हे करतं. ठीक आहे, म्हणजे माणसाचं जे काम आहे ते कमी करण्याचं प्रयत्न कोण करतं? IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स. पुढे काय? IoT इन्व्हॉल्व्स एक्सटेंडिंग इंटरनेट. म्हणजे बाई IoT मध्ये काय आहे? एक्सटेंडिंग इंटरनेट म्हणजे इंटरनेटचा खूप जास्त प्रमाणात यूज आहे थोडक्यात. कनेक्टिव्हिटी बियॉन्ड स्टँडर्ड डिव्हायसेस सच एज डेस्कटॉप, लॅपटॉप, स्मार्टफोन्स. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय? अँड टॅबलेट्स टू एनी रेंज ऑफ ट्रॅडिशनल डम और नॉन इंटरनेट इनेबल फिजिकल डिव्हायसेस. ठीक आहे, आता बघू पुढं. पुढे काय बघू आता? Physical devices and everyday objects embedded with technology. These devices can communicate with interact over the internet and they can be remotely monitored and controlled. ठीक आहे, ती कशी त्यांना ते कशी काय चालतात? बाय द यूज ऑफ रिमोट. म्हणजे रिमोटची यूज हे सगळे मॉनिटर किंवा कंट्रोल केले जातात, म्हणजे चालवलं जातं. ठीक आहे, द लास्ट टेक्नॉलॉजी टू द IoT सिस्टम इज क्वाइंट कॉम्प्लिकेटेड. जी शेवटची टेक्नॉलॉजी IoTची सगळे इंटरनेट ऑफ थिंग्सची सगळ्यात अवघड आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघू आता त्याच्यानंतर काय ऍप्लिकेशन बघायचे IoTच्या. स्मार्ट लाइटनिंग, illumination of light is controlled on the basis of daylight. ठीक आहे, IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स ऍप्लिकेशन काय? स्मार्ट लाइटनिंग. ठीक आहे, इल्युमिनेशन ऑफ लाईट इज कंट्रोल ऑन द बेसिस ऑफ डे लाईट. डे लाईट म्हणजे जे आपल्या दिवसभरात जो लाईट असतो घरामध्ये. ठीक आहे, त्याच्यावर बेसिक ऍप्लिकेशन. ठीक आहे, जे घरात जो लाईट लावलेला असतो. ठीक आहे, त्याच्यावर बेसिक ऍप्लिकेशन. त्याच्यानंतर काय? स्मार्ट थर्मोस्टेट्स. ठीक आहे, अलो युजर टू शेड्यूल, मॉनिटर आणि रिमोटली कंट्रोल होम टेम्परेचर. ठीक आहे, आणि त्याचं काय? स्मार्ट लाईटनिंग म्हणजे काय? इल्युमिनेशन ऑफ लाईट इज कंट्रोल ऑन द बेसिस ऑफ डे लाईट. ठीक आहे, डे लाईटच्या बेसवर हे स्मार्ट लाइटिंगचं ऍप्लिकेशन आहे. पुढे काय? स्मार्ट थर्मोस्टेट्स म्हणजे अलो युजर्स टू शेड्यूल, मॉनिटर अँड रिमोटली कंट्रोल होम टेम्परेचर. घरातलं जे टेम्परेचर आहे त्याच्यामुळे आपण चेंज करू शकतो. ठीक आहे, किंवा आपण मॉनिटर किंवा बघू शकतो काय चेंज टेम्परेचर काय घरात जास्त हे टेम्परेचर किती कमी आहे, किती टेम्परेचर जास्त आहे, आपण स्मार्ट थर्मोस्टेट्सने चेक करू शकतो. पुढे काय? स्मार्ट लॉक्स अँड गॅरेज डोअर ओपन्स. ठीक आहे, म्हणजे काय? स्मार्ट लॉक्स आणि गॅरेज डोअर्स ओपन्स पासवर्ड बेस्ड ऑन फेशियल रिकॉग्निशन्स बेस्ड डोअर्स अँड लॉक्स. म्हणजे काय? की तुमच्या काहींच्या दारांना जे दार असतं. ठीक आहे, दाराला काही दिवस फेस रिकॉग्निशन लावलं असतं. फेस म्हणजे जे घरातली व्यक्ती असेल त्यांच्यामुळे फक्त दरवाजा उघडू शकतो घरात असं. ठीक आहे, आणि पुढे काय असं लॉक लावलेलं असतं. ठीक आहे, लॉक म्हणजे असे बायोमेट्रिक, एक तर फिंगरप्रिंट असेल वगैरे. ठीक आहे, स्मार्ट सिक्युरिटी कॅमेराज, सिक्युरिटी कॅमेरा दॅट कॅन आयडेंटिफाय नोन अँड अननोन पर्सन आणि रेज अलार्म. म्हणजे एखादी ओळखीची व्यक्ती आली तर तो अलार्म वाजणार नाही, पण जर अनोळखी व्यक्ती आली तर तो अलार्म वाजेल. इन केस ऑफ सिक्युरिटी थ्रेट, स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल्स, सिग्नल दॅट कॅन ऍडजस्ट देअर टायमिंग टू अकोमोडेट कमिट्स अँड हॉलिडे ट्रॅफिक अँड स्किप कार्स म्हणून. ठीक आहे, आता स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल्स कोणते की जे आपण याच्यावर बघतो रोडवर. ठीक आहे, रेड असेल, ग्रीन असेल, ब्लू असेल, कोणती लाईट जे असेल. ठीक आहे, त्यांच्यावर असल्यावर कोणता ही डिसिजन घ्यायचा, म्हणजे ग्रीन असल्यावर जायचं, रेड असल्यावर थांबायचं, बरोबर, असं डिसिजन. नेक्स्ट बघू आता क्लाउड कम्प्युटिंग. नेक्स्ट काय? क्लाउड कम्प्युटिंग बेटा. एक मिनिट एक पार्ट राहिला इथं. अरे यार, आता घेऊन टाकू काय चालू.
पहिल्यांदा बघू आपण आता ऍडव्हान्टेजेस कशाचे, आयओटीचे ऍडव्हान्टेजेस आहे. Efficient resources utilization. If we know functionality and the way that how each device works, we definitely increase the efficient resources utilization as well as monitor natural resources. ठीक आहे, म्हणजे काय, मॉनिटर नॅचरल रिसोर्सेस नीट यूज करता आले पाहिजे. ठीक आहे, जर त्यांचा यूज जास्त वाढायला लागला, ठीक आहे, तर प्रत्येक डिव्हाइसवर हे वर्क केले जाते, म्हणजे काम केले जाते. पुढे बघू, मिनिमाइज मिनिमाइज म्हणजे काय, कमी करणे ह्युमन एफर्ट्स. म्हणजे काय, आयओटीचा यूज काय आहे की जे ह्युमन एफर्ट्स म्हणजे माणसाचे जसं आपण काम करू, ठीक आहे, ते काम कमी करण्याचा प्रयत्न. ॲज द डिव्हाइसेस ऑफ आयओटी इंटरॅक्ट अँड कम्युनिकेट विथ इच अदर अँड डू अ लॉट ऑफ टास्क फॉर अस, ते मिनिमाइज द ह्युमन एफर्ट्स, ह्युमन एफर्ट कमी करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, टाइम सेव्हिंग, ॲज इट रिड्युसेस द ह्युमन एफर्ट देन इट डेफिनेटली सेव्स आवर टाइम. ठीक आहे, हे काय करतं, टाइम वाचतो आपला. ठीक आहे, टाइम इज द प्रायमरी फॅक्टर्स इन द ऑटोमेशन विच कॅन सेव्ह थ्रू आयओटी प्लॅटफॉर्म. टाइम हा वाचला जाऊ शकतो याच्यामुळे. ठीक आहे, इनहेन्स डाटा कलेक्शन, IoT devices can collect data from environment like weather, sound, pollution. इथून हा डेटा कलेक्ट केला जाऊ शकतो. इम्प्रूव्ह सिक्युरिटी, IoT बेस्ड सिक्युरिटी सिस्टम कॅन मेक होम और ऑफिस एन्व्हायरमेंट सिक्युअर. म्हणजे काय, आपण घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये असं सिस्टम लावू शकतो. ठीक आहे, म्हणजे फिंगरप्रिंट बेस्ड सिस्टम किंवा फेस रेकॉग्निशन, म्हणजे कोणी अनोळखी व्यक्ती येणे म्हणून. ठीक आहे, डिसएडव्हान्टेज म्हणजे बघा, डिसएडव्हान्टेज नुकसान काय, प्रायव्हसी. इवन विदाउट ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑन द युजर, द IoT सिस्टम प्रोव्हाइड्स सबस्टेन्शियल पर्सनल डेटा इन मॅक्सिमम डिटेल. ठीक आहे, खूपशा गोष्टी तरी पण हे IoT प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, कॉम्प्लेक्सिटी, द डिझायनिंग डेव्हलपिंग मेंटेनिंग इनेबलिंग. ठीक आहे, म्हणजे काय, खूपशा गोष्टी आहेत जे नीट प्रकारे ते करत नाही, असं डिसएडव्हान्टेज आहे. मॉडेल्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग, देर आर 3 प्रायमरी सर्व्हिसेस. मॉडेल्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग दॅट आर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज सर्व्हिस. ठीक आहे, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज सर्व्हिस, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस अँड सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. ठीक आहे, या अशा गोष्टी काही, ती काही फुल फॉर्म लक्षात ठेवायची. ठीक आहे, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, IaaS म्हणजे, ठीक आहे, gives users access to storage, networking, server and other computing resources via the cloud. ठीक आहे, म्हणजे काय, याच्यामध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं जातं. ठीक आहे, गिव्ह युजर्स ऍक्सेस टू स्टोरेज, नेटवर्किंग, सर्व्हर्स अँड अदर कम्प्युटिंग रिसोर्सेस while the user is still responsible for managing their application data, middleware. ठीक आहे, जो ऍप्लिकेशन डेटा जो मॅनेज केला जातो त्याच्यामुळे मॅनेज केला जातो. ठीक आहे, प्रोव्हाइड्स ऑटोमेटेड अँड स्केलेबल एन्व्हायरमेंट दॅट प्रोव्हाइड हाय डिग्री ऑफ कंट्रोल फ्लेक्सिबिलिटी फॉर द युजर. ठीक आहे, नेक्स्ट की फीचर, instead of purchasing the hardware outright, users pay for IaaS on demand. IaaS याची डिमांड खूप आहे मशीनची. ठीक आहे, नेक्स्ट, इन्फ्रास्ट्रक्चर इज स्केलेबल डिपेंडिंग ऑन द प्रोसेसिंग अँड स्टोरेज नीड्स. जसं स्टोरेज वाढेल तसं त्याच्यावर डिपेंड इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे, enterprises save the cost of buying and maintain their own hardware. Amazon Web Services, ठीक आहे, Microsoft, Google Computer Engine, platform as a service.